नाशिकमध्ये पुन्हा एकदा दहशत माजवण्याचा प्रकार घडलाय। जुन्या नाशिक परिसरातील पिंजाघाट येथील जलकुंभाजवळ काही तरुण रविवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास मद्यप्राशन करत बसले होते। त्यांच्यात वाद होऊन त्यांनी एकमेकांना अंगावर दगडाने हल्ला चढविला। यानंतर परिसरात दगडफेकीची अफवा पसरली व पिंजारघाट रोड भागात मोठ्या संख्येने जमाव जमला आणि घोषणाबाजी सुरू झाली। घटनेची माहिती मिळताच नाशिक शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील जुन्या नाशिक भागातील पिंजारघाट परिसरात दगडफेकीच्या अफवेने मोठ्या संख्येने जमाव जमला होता। घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले। गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, संदीप मिटके, पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, मधुकर कड आदींसह दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले होते। महाविकास आघाडीचे नेते तथा आमचे मार्गदर्शक माननीय जयंतजी पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांचे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये हार्दिक स्वागत। स्वागत उत्सुक प्रवीण एकनाथ जाधव, संचालक मराठा विद्या प्रसारक संस्था नाशिक, माजी गटनेते जिल्हा परिषद नाशिक, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी व तमाम शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक दिंडोरी पेठ विधानसभा। यावेळी पोलिसांनी वाहनाच्या पीए सिस्टीमद्वारे देत जमावाला घरी जाण्याचे आवाहन केले। यानंतर पोलीस अधिकारी यांनी परिसरात गस्त करत सर्वांना घरी जाण्यास सांगितले। रात्री परिसरात शांतता प्रस्थापित झालेली होती। एका मद्यपीला यावेळी ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय। संपूर्ण जुन्या नाशिक भागात रात्री गस्त वाढून चौकात पोलिसांचे फिक्स पॉइंट नेमण्यात आले होते। दरम्यान नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यावेळी केले। ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या